नमस्कार. विशेष बातमी समोर येते. तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच आमची ताकद आहे. जनतेच्या भल्यासाठी काम करणे हेच आमचं ध्येय असून भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन. आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही असं मत सांगोल्याचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलंय. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केलाय. शनिवारी मुंबईहून त्यांचं सांगोला येथे आगमन झालं. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वसामान्य नागरिक कार्यकर्त्यांनी हार तुरे याऐवजी रोपे देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अभिनंदन करीत आहेत. यावेळी ते बोलत होते. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध अशी ग्वाही उपस्थितांना दिली आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढवणार आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखवलाय. यामुळे आम्हाला मतदारसंघातून खूप काम करावं लागेल याची जाणीव होत आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. सर्वसामान्य गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगले यश मिळाले आहे. माझ्या हित सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे कधीही बारकाईने काम करावे लागेल. आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. यापुढील काळात सांगोला तालुक्यात हुकुमशाही, दादागिरी, गुंडगिरी, बाईगिरी अजिबात चालू देणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेऊनच 55 वर्षाच्या परंपरेनुसार सांगोला मतदारसंघाचा कारभार करू. कोणत्याही अडवणूक अथवा वेटीस धरण्याचे प्रकार आता चालणार नाहीत. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणताही गय केली जाणार नाही असा खणखणीत इशाराही नूतन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिलाय. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.